नमस्कार मित्रांनो, सद्यस्थितीला आपण स्टार वन महाराष्ट्र न्यूज चॅनलवर बघू शकता। चिखली जालना हायवेवरती इरिटिका कार क्रमांक MH20 GA99 दोन म्हशीला धडक दिल्याने झाल्याचे दिसून येते। हा जो अपघात आहे हा आज 3-3:30च्या सुमारास झाला। सुदैवाने या अपघातात मनुष्याची कोणतीच जीवित हानी झाली नाही, परंतु दोन्ही म्हशीला जोरदार धडक लागल्याने दोन्ही म्हशी मृत अवस्थेत रस्त्याच्या दुतर्फे पडल्याचे चित्र आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे। या ठिकाणी आपण बघू शकता अंधेरा पोलीस स्टेशनचे API हे सुद्धा घटनास्थळी हजर आहे। त्यावेळेस अपघात झाला तर अपघातस्थळी कोणी उपस्थित होतं का? हा, मी होतो ना। या तर या ठिकाणी जे बफेलोज आहे, जे म्हशीचे मालक जे आहे, आपलं नाव या इकडे समोर या कॅमेऱ्यामध्ये नाव काय आपलं? सुभाष श्रीपत बनसोडे। सुभाष श्रीपत बनसोडे। श्रीपत बनसोडे। कुठे राहता आपण? इथं राहतो शेतामध्ये। अच्छा, आणि गाव? धोत्रा नंदेचे राहणारे आहे। आणि या ठिकाणी आपण त्यांचं मत जाणून घेऊया। या ठिकाणी कसा अपघात झाला सांगा। म्हशी इकडून पाणी पाजून आणल्या होत्या, पाणी पाजून आणल्या इथून म्हशीकडे यायला लागल्या शेताकडे रस्त्याकडे जायसाठी। ही गाडी इकडून सनी आली आणि उडवली मसाल। समोर बघून बोला। हा, याने इकडून उडवली मसाल। समोर दोन्ही साईडला शेत आमचं इथं। त्या ठिकाणी ज्यावेळेस अपघात झाला त्यावेळेस आपण कुठं होता? इथंच होतो खाली देवारामध्ये। म्हणजे हा अपघात होत असताना आपण स्वतः बघितलं? हो। पुन्हा कोण होतं या ठिकाणी? पुन्हा या. आपण कोण? मी यांचा मुलगा आहे। म्हशी माझ्याच समोर होत्या बघा। त्या। हा? मी म्हशी मालक आहे। तुमचं नाव काय? माझं नाव विलास सुभाष बनसोडे। राहता कुठं? राहतो मी शेतामध्येच राहतो। माझं गाव धोत्रा नंदई आहे। बर. आणि जेव्हा म्हशीचा ॲक्सिडेंट झाला तेव्हा अक्षरशः गाडीचा स्पीड जवळपास 200 ते 240चा गाडीचा स्पीड असेल जवळपास। कारण की गाडी एवढ्या जोऱ्यात होती ती की ज्यावेळेस त्या गाडीला धडक बसली त्यावेळेस एवढ्या जोऱ्यामध्ये त्या गाडीचा आणि म्हशीचा आवाज आला। आवाज आल्याच्या नंतरही त्याने ब्रेक न करता एक दुसरी आमची एक म्हैस होती ती समोर जाऊन परत त्या म्हशीलाही त्याने उडवलं। आणि त्या म्हशीला उडवल्याच्या नंतर जेव्हा गाडी ब्लॉक झाली पूर्ण तेव्हा ती गाडी थांबली। नाहीतर त्याने गाडीचा कुठलाही ब्रेक दाबायचा प्रयत्न केला नाही, काही नाही। त्याला अक्षरशः एक म्हैस उडवल्यानंतर पळून जायचं होतं, पण ते पळून न जातं मग दुसरी म्हैसमध्ये आल्यामुळे ती म्हैसही उडाली आणि दोन्ही म्हशी जागेवरती मेलेले आहेत त्या गाडीवाल्यासोबत। कारण की ते खूप पैसेवाले माणसं असल्यामुळे आता सध्या आपण बघू राहिलो की शेतकऱ्याचे काय हाल आहे। आणि त्याच्यामधला हा एक नवीन किस्सा आहे की शेतकऱ्याला कोणीही कॉपरेट करायला सध्या तयार नाही आहे। म्हणजे या ठिकाणी आपण बघू शकता स्टार वन महाराष्ट्र न्यूज चॅनलवरती की या ठिकाणी जे शेती ज्याच्या म्हशी आहेत त्या म्हशीचे मालक या ठिकाणी ॲलिगेशन लावतात की त्यांना पोलीस कर्मचारीसुद्धा मदत करत नाही। त्याचबरोबर या रस्त्यावरती जे वाहन चालू होतं ते वाहन 150 ते 200च्या स्पीडनं चालू होतं असं त्यांनी आरोप केलेला आहे। बघूया या अपघातामध्ये शासनाकडून त्यांना काही मदत होते का आणि त्यांच्यासोबत न्याय होतो का? बघा, या ठिकाणी जालना आणि चिखली हायवे आहे MH173A। आणि ज्यावेळेस हा अपघात झाला आपण बघता या रस्त्यावरती सुद्धा तुफान अशा स्पीडनं लोक जे आहेत त्या गाड्या चालवत आहेत। कोणत्याच प्रकारचे रहदारीचे नियम या ठिकाणी पाळल्या जात नाही। स्टार वन महाराष्ट्र न्यूजसाठी कॅमेरामॅन सलमान सोबत गफ्फार सर, बुलढाणा।